आला की हा माझा हिरो आहे. माझी लँग्वेज अशी, मी मराठवाड्यातून येतो. किती फरक असेल, किती त्रास असेल, चित्राजी म्हणले श्री अजिबात घाबरू नको, तू मी आहे ना. आणि याच ठिकाणी सगळं संपलं आणि चित्रपट फायनल झाला. तो चित्रपट ग्राहकमध्ये लागल आता मुंबई, पुणे, कोल्हापूर या आपल्या शहरामध्ये. तर त्यावेळेस खरंच हे दोन चेहरे तुम्हाला त्या चित्रपटामध्ये बघायला भेटतील. मणिरत्नम नावाचा चित्रपट आहे आणि कदाचित त्यांनी नाव त्याचं बदललेलं आहे. हॉरर मूवीज आहे, ज्या ठिकाणी नगीना पिक्चर, बाजीगर पिक्चर, कमांडो, चार्लीच्या पिक्चर जंगलामध्ये केलं ना, गद्दार पिक्चरचं जिथं पाकिस्तान तयार केलं तिथं शूट केलेलं आहे. बाराबंकी म्हणून डिस्ट्रिक्ट आहे त्या ठिकाणी. म्हणजे चित्राची बद्दल बोलावं किती आणि काय बोलावं हा मला कधी कधी प्रश्न पडतो. कारण चित्राची रसायनच वेगळं आहे. त्याला कळलं ते कळलं, माझ्या नशिबात आलं ते मी त्याचा पूर्णपणे फायदा घेतलेला आहे आणि आज तुमच्या समोर बोलतोय. कामयाबी पर तुम्हारा नाम होगा, हर कदम पर दुनिया का सलाम होगा, डटकर सामना करना मुश्किलों का, देखना वक्त भी तुम्हारा एक दिन गुलाम होगा, वक्त भी एक दिन तुम्हारा गुलाम होगा. या शेराप्रमाणे चित्राजींनी ज्या त्यांच्या सुरुवातीच्या काळामध्ये चित्राजींना खूप काही ट्रोल करण्याचे प्रयत्न केले, परंतु त्यांचे स्वप्न होते की आज तुम्ही मला नाव ठेवताल, ट्रोल करताल, त्रास देताल, पण तुम्हीच एक दिवस माझ्यापासून सेल्फी काढले कारण माझी ओळख सांगताना की चित्रा माझी कोणीतरी आहे. आणि ती खऱ्या अर्थाने ही वेळ आलेली आहे. आणि चित्राजीने आणली ती दिवसाची रात्र, रात्रीचा दिवस त्या करतात, अहोरात्र पळत असतात. नाही त्या ठिकाणी मला श्री कसल्या परिस्थितीमधून फोन करतात, श्री आपल्या अशा ठिकाणी जायचंय, चल. मी बी कुठल्याच गोष्टीचा विचार करत नाही. फोन आला, बॅग भरली, निघायचंय. मॅडम किती दिवस जायचंय का माहित नाही, जायचंय आपल्याला, जायचंय. पाऊस असो, वारा असो, पाणी असो, काही घेणं देणं नाही मला. ह्याला म्हणतात एक नातं, एक गुरु आणि शिष्याचं नातं आहे माझं. मॅडम माझ्या अभिनयाच्या दुनियातल्या खूप मोठ्या गुरु आहेत. त्यांच्यामुळे माझी एक ओळख निर्माण झालेली आहे. आणि मी पश्चिम महाराष्ट्रामध्ये वागत असताना ह्याचे पडसाद मराठवाड्यामध्ये उमटतात. तुम्हाला सांगायचं एक विसरून गेलो, मी एक सर्वसामान्य घरातून येतो. ऊसतोडी कामगार मजुराचा मी मुलगा आहे. ज्या माझ्या आई वडिलांनी तुमच्या गडहिंग्लज आणि जयसिंगपूर या भागामध्ये, आता नाव मला इथं आल्याच्या नंतर कळले, मी लहान असताना माझे आई वडील जयसिंगपूर असेल, इचलकरंजी असेल, ही जी गावं घेतात ना तुम्ही नाव, आता या ठिकाणी आई वडिलाच्या मागाच्या पाचटीमध्ये पळणारा मी मुलगा आहे. आणि त्याच भूमीमध्ये माझा आज या ठिकाणी सन्मान होतो, तर खरंच अंतकरण भरून येतं. आणि ह्याचं जर श्रेय जात असेल कोणाला, चित्राजींना. अरे जीवनामध्ये किती व्यक्ती भेटतील, किती भेटतील. आता मला जर माझं अभिनयामध्ये नाव झालंच पुढं, आता आहे असं नाही आहे, इथून पुढे किती बी भेटतील, पण ज्या वेळेस मला कुठलाच आकार आणि उकार नव्हता ते घडवण्याचं काम जर केलं असेल तर चित्राजींनी. मी म्हणलं मगाशी 4 रील्स इन्स्टावरती व्हायरल झाल्याच्या नंतर ते गावातून जाताना कोणाला बोलतही नाही. आज एवढ्या मोठ्या पदाचे आज ऍक्टर आपल्या मशीन नाचून झुमून काय काय म्हणावं ह्या व्यक्तिमत्वाला. म्हणून असे व्यक्ती बार बार भेटत नाहीत इंगळगावाचे. खरंच मी आभारी यासाठी मानतो की कवी सरकार तुमच्या मनापासून आभार व्यक्त करतो की तुमची आवड आणि चॉईस चांगली. तर म्हणजे बोलावं तेवढं कमीच असेल. बोलत असताना हुंदका भरून येतो, आठवणींना उजाळा येतो. याच ठिकाणी त्या सरांची इथं आम्ही थांबलो, त्या ठिकाणी ऊस तोडायचं, पुढं ऊस चालू आहे तोडायला. त्यांना बघत असताना माझ्या काही आठवणी जागे झाले की त्याच ठिकाणी आई वडील त्या ठिकाणी असतील. थँक्यू सो मच. खरं सांगायचं म्हटलं तर भाऊक झाला श्री. बघायला गेलं तर खरं तर अंतगडामध्ये त्या कला असली पाहिजे, आणि ते असली तरच ती ऑटोमॅटिक बाहेर येते. फक्त साधन असतं.
त्याला असं वाटतंय की मी त्याचा जरिया आहे, पण खरं सांगायला गेलं तर त्याच्या मध्ये पण काही ना काही कला आहे, त्यामुळे तो आज इथपर्यंत पोहोचला आहे. आणि मला असं वाटलं की आहे तो पण ह्या आवडचा हकदार, तर मग का नाही त्याचा सन्मान त्याला दिला पाहिजे, नाही का? सो त्यामुळे मी फक्त माझं कार्य करत राहते, बाकीचं तर सर्व आपल्या आपल्या हातात आहे. म्हटलं ना, जिद्द असावं लागते, जिद्द असेल तर सर्व काही आहे. तसं तोही म्हणाला की आम्ही जेव्हा लखनौला जात होतो तर म्हणाला मला थोडं हिंदीचं, जसं की आता सांगितलं की मराठवाड्यामधून असल्यामुळे हिंदीचा प्रॉब्लेम आहे. मी मुंबईमध्येच राहते, त्यामुळे माझा तेवढा प्रॉब्लेम नाही आहे. बट तिकडे गेल्या म्हटलं चल बघू जे होईल ते, हिंमत आहे ना, करायची तयारी आहे का, बघू पुढचं पुढे. मग गेलो आम्ही. थोडाफार येतच असतो, थोडं स्ट्रगल सगळ्यांनाच करावं लागत असतो, संघर्ष हा सर्वांच्या जीवनामध्ये असतोच. पण सुरुवात केली त्याने तेवढं ती जिद्द दाखवली, त्याच्यामध्ये जी ॲक्टिव्हिटी होती आणि ती हिंमत त्याने दाखवली. मग मला काय, माझ्यासाठी तर सोपंच होतं ना. मग काय, चला म्हटलं जे होईल ते करायचं. मग करत होतो आम्ही, कधी रिहर्सल करायचो, कधी काय करायचं, हार नाही म्हणायची. बाकीचे कलाकार होते तिकडचे, समजा UP बिहारचे, त्यांची आता शुद्ध हिंदी म्हटलं, तिकडची अयोध्याची शुद्ध हिंदी असते, ते आपल्या इकडच्या हिंदीला जरा हसतात, टिंगल टावाणी करत होते. तर श्रीला म्हटलं घाबरू नको, मी आहे ना, दॅट्स इट. नंतर तर डबिंग आवाजाची डबिंग होते नंतर, फक्त तू ऍक्टिंग कर, ऍक्टिंगमध्ये फोकस ठेव. मग त्याने त्याची जिद्द ठेवली आणि खरोखर शेवटला त्याने इतकं छान अभिनय केला की आज तो मोठ्या पडद्यावरती झळकणार आहे. आणि त्याचा पिक्चर म्हणजे मी पण त्या पिक्चरमध्ये आहेच आहे, पण पहिल्यांदा त्याचाही बॉलिवूड पिक्चर येत आहे मार्केटला. पिक्चरचं नाव आहे जांगली. आणि जसा येईल तसा तुम्हाला सर्वांना माहिती होईलच. नाव तर आत्ताच मी डिक्लेअर करून ठेवलं आहे. जेव्हा येईल तेव्हा आठवण ठेवा, श्रीराम साळवे, चित्रा दीक्षित पिक्चर आहे. त्याचे तर बरेचसे पिक्चर, अजून एक माझा दुसरा नियती पिक्चर येत आहे, गेंडा स्वामी. त्यांना ओळखता का तुम्ही? तिरंगा पिक्चर मधले दीपक शिर्के, हां, त्यांच्यासोबत मी एक नियती आता पिक्चर केली आहे. तीही रिलीजिंगला आहे, मोठ्या थिएटरला आहे. रमेश गोयलजी सर आहेत, त्यामध्ये माझे वडील आहेत. इन्स्पेक्टर ते विलनचा रोल करायचे रमेश गोयल. पहिलं कमले सावंतला ओळखता, दृश्यम पिक्चर मधले, हां, त्यांच्यासोबतही काम केलं आहे. त्याच्यामध्येही माझी ती पिक्चर आली होती थिएटरला, कौल मनाचा म्हणून. ऍक्च्युली मी छोटे मोठे जे पिक्चरमध्ये कॅरेक्टर केले ते मी प्रोफाईलमध्ये मेन्शन नाही केले, कारण एवढे वाचायला म्हटलं तर मग सगळेच बोर होणार. मग अशी सर वाचता वाचता थकले. त्यामुळे शॉर्टकटमध्ये माझ्या बऱ्याचशा शॉर्ट फिल्मी गाजलेल्या आहेत. न्याय पिक्चरला मला 3-4 वेळेस अवॉर्ड मिळाला आहे. मृगजळ नावाच्या पिक्चर तिलाही अवॉर्ड मिळाला आहे. आत्ता लॉकडाऊनमध्ये कोरोना संदर्भात एक पिक्चर केली होती, त्या पिक्चरचं नाव होतं की कार्य देवा रुसला. ती पण तुम्हाला यूट्यूबवरती बघायला मिळेल. त्या पिक्चरला देखील अवॉर्ड मिळालंय. वाय वोट म्हणून केली आहे, त्याच्यामध्येही अवॉर्ड मिळाला आहे. जगवा तिला शिकवा, त्याच्यामध्ये देखील अवॉर्ड मिळाला आहे. कारण ते अवॉर्ड सगळ्यांना मिळालंय. म्हणजे ॲज ॲक्टर म्हणून मी त्याचा पार्ट आहे, पण जे स्पेशल बेस्ट ॲक्ट्रेस म्हटलं तर ते इथे, जसं की आज मिळालं, पुण्यामध्ये मिळालं, शिर्डीमध्ये मिळालं, नागपूरमध्ये घोषित केलं आहे, गुजरातमध्ये मिळालं. फक्त एवढं तरी मला जाता आलं नाही म्हणून मी ते मेन्शन केलं नाही, कारण मी घेतलंच नाहीये, घेऊन आली नाहीये. मी जे हातात असतं मी त्याचाच मेन्शन करते. हो, बाकीचं अदरवाईज करत नाहीये. बाकीचं अन्य ठिकाणी एक मंजुला हिंदी ऑलरेडी पिक्चर आहे, यूट्यूबवर बघू शकता तुम्ही. मी क्राईम पेट्रोलमध्येही बरंचसं काम केलेलं आहे. कधी कॉमेडीचे रोल केलेत, कधी हे मोहब्बतेमध्ये इन्स्पेक्टर अन्नू मलिक ती मीच त्याच्यामध्ये केलं आहे. एक राम रहीम बाबाची एक स्टोरी आली होती, आठवत आहे का? कोणी बघितलेली आहे का कलर चॅनल? राम रहीम, त्याने दाशी होती, रेप केला होता, रिअल फॅक्ट. ती दाशीचा रोल मी केला आहे ॲज अ ॲक्टिंग म्हणून. असे आणि पोरं चित्राची दिवाणी झाली. आता तुम्ही गाणं बघितलं, मी प्रिपेअर काहीच नसते, जे असतं ते ऑन द स्पॉट असतं. कारण मी कवी सरकारना माहिती आहे, मला ते म्हणाले मॅडम बाईट हवी. मी थकवा, माझं दिसत पण असेल बाईटमध्ये. मी आजारी असताना ती बाईट बनवली, कारण माझं नेहमी भागदौड असते, नेहमी शूटमध्ये असते, मला प्रॅक्टिस करायला वेळ मिळत नाही. जे आहे ते ऑन द स्पॉट असतं. आणि त्याचप्रमाणे माझं एक कसा विसरू तुला हे छान गाणं आहे, व्हायरल आहे. संगीत मराठीवरती पण माझं गाणं आहे, बघ जरा माग म्हणून चित्रा. साधी बुळी राधा चित्रा दीक्षित चॅनलवरती गाणं आहे माझं. आणि बऱ्याचशा अशा धार्मिक म्हणजे अशा सांस्कृतिक असतात त्या वेब सिरीज वगैरे आहेत. वाय वोट म्हणून आहे, त्याचसोबत ड्रीम बुक नावाची एक
खूप छान एक 20 एपिसोडची यूट्यूबवरती ती सिरीज आहे. असे छोटेसं माझं हे वर्क आहे. कसं वाटलं? धन्यवाद तुम्हा सर्वांचं, कारण तुम्ही इथे आताच्या ह्या वेळेपर्यंत उपस्थित आहेत, कारण तुम्ही आहात म्हणून आम्ही आहोत. आणि खरंच छान तुम्ही प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमचे मनपूर्वक मी आभार मानते. आणि मी सरांचं खास इथे तुम्हाला शुभेच्छा तर देईन तुमच्या पुढच्या वाटचालीस, पण ह्यांचा पवाडा मला असं पण पवाडा हे सगळे धार्मिक ते जेजुरी खंडोबा ते जागरण गोंधळ मला असे माहीत नाही, पण मला आवडतात. म्हणजे असं तिथे लांबूनच असताना ऐकत असताना अंगात अशी तरतरी आली. अरे बापरे, कोण असेल बघायला, एक्साइटमेंट झाली. आणि इथे बापरे इतकं छान केलं त्याने, इतकं अतिउत्तम तो पवाडा बोलला आणि खूप छान सर्वांनी मिळून गायन केलं. तुम्हाला सर्वांचे पण खूप खूप अभिनंदन, खूप सुंदर केलं. थँक्यू सो मच.